शास्त्रांमध्ये विश्वकर्मा यांचा जन्म भाद्रपद वद्य संक्रांतीला झाला होता असे म्हटले आहे, परंतु देशभरात यामध्ये मतभिन्नता आढळते। देशातील काही ठिकाणी दिवाळीत तर काही ठिकाणी माघ महिन्यात विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते। विश्वकर्मा जयंतीचे महत्त्व। हिंदू धर्मात विश्वकर्मा जयंतीला विशेष महत्त्व आहे। विशेषतः अभियंते, कारागीर, मजूर, कारखाना कामगार, सुतार, वास्तुविशारद आणि शिल्पकारांसाठी या दिवशी ते आपल्या प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी भगवान विश्वकर्माचे आशीर्वाद घेतात। आपल्या जगाला आकार देणाऱ्या दैवी कलेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात। विश्वकर्मा जयंती निमित्ताने आविष्कार आणि श्रमाच्या भावनेचा आनंद आणि भक्तीने सन्मान करूया। विश्वकर्मा जयंती विधी। लवकर उठून आंघोळ करून आणि सूर्योदयापूर्वी व्यवस्थित कपडे घालून आपल्या विश्वकर्मा जयंतीची सुरुवात करा। जागा शुद्ध करण्यासाठी गंगाजल वापरून तुमचे घर, कारखाना किंवा दुकान स्वच्छ करा। एक रांगोळी तयार करा आणि मंदिरात भगवान विश्वकर्माची मूर्ती ठेवा। देसी तुपाचा दिवा लावा, फुले अर्पण करा आणि हात जोडून ओम आधार शक्तिपे नमः, ओम कुमाय नमः आणि ओम अनंतम नमः या मंत्रांचा पाठ करा। शेवटी पूजेमध्ये तुमच्या व्यवसायाशी संबंधित उपकरणे, यंत्रसामग्री आणि सुटे भाग यांची पूजा करा। भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ज्ञ आहेत। त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका, पांडवांसाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली आहे। या नगरांच्या रचनेत सौंदर्य, अचूकता व सुखसोयी यांचा मिलाप होता। ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत। भगवान विश्वकर्मा यांनी लंकेत प्रवेश करण्यासाठी श्रीरामाला सहकार्य केले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली, हनुमान, नल, नील यासारख्या वानर सेनेतील स्थापत्य तज्ज्ञांनी रामसेतू बांधला। भगवान विश्वकर्मा यांनी 14 ब्रह्मांडाची रचना केली। त्यात वायुमंडल, कैलास, वैकुंठ, ब्रह्मपुरी, इंद्रपुरी, स्वर्ग, पृथ्वी, पातालातील नागलोक इत्यादींचीही रचना केली होती। त्यांनी विश्वकर्मा वास्तुशास्त्र या ग्रंथाची रचना केली। ब्रह्माच्या इच्छेनुसार त्यांनी नित्य नवीन अवजारे शोधलीत। त्यांना सौर ऊर्जा वापरण्याचे व त्या ऊर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान प्राप्त होते। सूर्याचे या शक्तीचा वापर करून त्यांनी विष्णूसाठी सुदर्शन चक्र, शिवसाठी त्रिशूल व इंद्रासाठी विजयरथ यांचा निर्माण केला। त्यांनी द्वारका हे पवित्र शहर वसवले, जेथे श्रीकृष्णाने राज्य केले। माया संमेलन, पांडव आणि देवांसाठी अनेक भव्य शस्त्र बनवणारे होते। त्यांना निर्माता, अभियंता, वैज्ञानिक, विश्वाचा निर्माता असे म्हणतात। या 5 शास्त्रांपैकी वास्तुरचनाकार झाले याचा उल्लेख ऋग्वेदात आहे आणि त्याचे श्रेय स्थापत्यवेद, यांत्रिकी आणि वास्तुशास्त्राचे विज्ञान आहे। विश्वकर्माचे विशेष पुतळे आणि चित्रे सहसा प्रत्येक कामाच्या ठिकाणी आणि कारखान्यात स्थापित केली जातात। विश्वकर्मा यांची 5 रूपे आणि अवतारांचे वर्णन आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि शास्त्रांमध्ये आढळते। 1. विराट विश्वकर्मा म्हणजे विश्वाचा निर्माता। 2. धर्मवंशी विश्वकर्मा, महान कारागिरीचा प्रभात पुत्र। 3. अंगिरवंशी विश्वकर्मा म्हणजे वसूचा मुलगा। 4. सुधन्वा विश्वकर्मा, ऋषी अथवीचे पात्र, महान शिल्पाचार्य, विज्ञानाचे प्रवर्तक। 5. भृगुवंशी विश्वकर्मा म्हणजे उत्कृष्ट कारागीर, शुक्राचार्य यांचा नातू। जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। जनरल बट इम्पॉर्टंट। धन्यवाद।